जनार्दन पंत हणमंते, काय काय शिक्षा द्यावी तुम्हाला? हं? युवराज, राहुजी सोमनाथ, पवित्र श्रीमान रायगडाचे किल्लेदार, छत्रपतींनी तुमच्यावर गडाची जोखीम सोपवली, पण तुम्ही मात्र गडच जोखमीत टाकला. माथ्यावर राहून पायथा विसरला, स्वराज्याशी राखायचं इमान विसरलं. म्हणजे हरवलेलं इमान तरी शोधता येईल. सोमाजी दत्तो, आपला दादा अडचणीत येतोय हे पाहून बंधू प्रेमापोटी घाईघाईनं रायगडावर दाखल झालेले, आणि इथं येऊन मात्र कारभाऱ्यांची बुद्धी आणि कोवळ्या बांबूचे बोरू साळत बसला. तुमचा बोरू साळण्याचा छंद उत्तम, चालूया. परंतु युवराज, बोट डोक्याचं ऐकतात, त्यामुळे गुन्हा डोक्याचाच. म्हणजे डोकंच साडायचं म्हणता का काय? मोरोपंत पेशवे, उच्च पदस्थ व्यक्तीला शिक्षा सुद्धा वरच्या दर्जाची मिळायला हवी. शिवाय वयाचाही विचार केला गेला पाहिजे. त्रास न होता गेले तर बरं होईल, म्हणून आम्ही ठरवलं, एक घाव दोन तुकडे, दोन नाही, हजारो तुकडे. अनाजी पंत सुर्नीस या सगळ्या कारस्थानाचे मेरुमणी. तुम्ही प्रामाणिक आणि स्वामिनिष्ठ माणसांच्या मनात लालसेचं विष घालवलं, मोहाच्या दिवट्या दाखवल्या, भितवलं, घाबरवलं, धमकावलं आणि येन केन प्रकारे सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलत ना. अनाची पंत, तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी स्वतःची आणि इतरांचीही स्वामीनिष्ठा पायतळी तुडवली. त्यामुळं तुमच्यासाठी एकच शिक्षा योग्य. युवराज, हत्ती झुल घालून तयार आहे, काढू का बाहेर? शिक्षेत कुणाचा उपमर्द तर होत नाही ना? तसं वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा. काय रावजी सोमनाथ, शिक्षा कमी वाटत असेल तर वाढवून दिली जाईल. आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळावी. अवश्य बाजू मांडावी, कारण हे स्वराज्य आहे, न्यायाचं राज्य आहे. इथं कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अवश्य बाजू मांडा, पण उद्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे. उद्या आम्ही निवाड्याला पूर्णविराम देणार आहोत. मातोश्री, मातोश्री, तुम्हाला घाम आलाय?
घाम नाहीतर काय झालं? कसला विचार करत आहात? तब्येत बरी नाही का? तब्येत बरी आहे आमची. मग असा का तुमचा चेहरा पांढरा फटक? दादासाहेब आपला निवाडा करतील ही तर काळजी नाही ना तुम्हाला? आपला निवाडा होणार असं काही तुमच्या कानावर आलंय का? नाही, पण तसं काही असेल तर आम्ही दादासाहेबांशी बोलू. आता दुसरा पर्याय नाही. पर्याय एकच. पण या पर्यायाने आपण स्वतः अडचणीत तर येणार नाही ना. अडचणीत तसंही काय अडचणीत यायचं बाकी आहे. पण आपणही छत्रपतींच्या अर्धांगिनी आहोत, राणी साहेब आहोत. अडचणींवर मात करणं आपल्याला जमणार नाही का? जमेल. म्हणूनच हा प्रयत्न शेवटचा प्रयत्न करायला हरकत काय आहे? कारभाऱ्यांच्या विरोधात पुरावे नसले तरी अटकेचे आदेश आपल्या सही शिक्क्याचे होते. पण आपण का आदेश दिले? महाराज गेले तेव्हा आपणच म्हणत होतो शंभूराजेंना गडावर बोलवा म्हणून. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याला अटकेचे आदेश पाठवावे लागले. कारभारांनी जर आपलं नाव पुढे केलं तर आपणही बाजू मांडू शकतो. आपल्या समोर कारभारी कदाचित तोंड उघडणार नाही, परंतु धाकट्याबाई साहेब ज्या महालातून शंभूराजांच्या अटकेचे आदेश निघतात त्या महालात पाय तरी ठेवावासा वाटेल आम्हाला. पुतळा राणी साहेब नाही, त्याही आपल्या विरोधात साक्ष देतील असं वाटत नाही. पण राणूबाई मातोश्री बाजूला व्हा. गड उतार होण्यासाठी आमची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे दादासाहेबांच्या अटकेचे आदेश तुम्हीच दिले तर. दादासाहेबांच्या अटकेची मिठाई आम्ही खावी? काय लक्षात येत नाही? काय लक्षात येत नाही? सगळं लक्षात येत आहे माझ्या. लक्षात आलं असतं तर तुम्ही तसं बोलला नसतात. मी असं बोललोय ना तेच ऐका. अजूनही वेळ गेलेली नाही. माफी मागू. माफी मागायची म्हणजे कबुली दिल्यासारखंच होईल. मग कबुली जबाब देऊ. मग काय कळलं हो तुम्हाला इतकी वर्ष राजकारणात राहून? का अकलेचं गाठोड काय तुम्हीच घेऊन फिरताय का? एक लक्षात ठेवा,
तुमच्यामुळे या रायगडाचा खेळ खंडोबा झालाय. सोमाजी आलं ना अनाजी लागलं तंबायला लागलं नंतर डिरकाई बी लागलं. बरोबर आहे. हे आल्यापासूनच वेग आलाय सगळ्या गोष्टींना. नाहीतर अगोदर काय मुंगीच्या पावलांनी चालल्या होत्या काय गोष्टी? अहो राहू द्या, नका आता कलागतीला येऊ. जीव बेटा कुठेला आला. आणि देवा आता ही अरेरावी करणं बंद करा. ही अरेरावी वाटली. नाहीतर काय, बघितलं ना माल सावंताची काय गत झाली ती. हो सोमाजी पंत, तुम्ही बी जरा दमानं घ्या, नाहीतर तुम्ही बी जाऊन बसाल तरसा लांडग्याच्या पोटात. हिरोजीराव, ए सोमाजी पंत, आवाज खाली. एक लक्षात ठेवा, साधूच्या श्राद्धाला आणि शेळीच्या युद्धाला कवडीची किंमत नसते. तुम्ही हे असे हात बांधलेले, ठरवलं तरी 2 हात करू शकणार नाही. पण एक शंभू राजांना हेच हवंय. काल जे आपल्याला शिक्षेचं वर्णन ऐकवलं ते मुद्दाम आपल्या घबराट पसरवण्यासाठी. आपण घाबरलो की आपण हमरी तुमरीवर येणार आणि मग आपल्यात फूट पडणार. आणि फूट पडल्यावर निवाडा सोपा. बरोबर. म्हणजे आपण जर एकमेकांवरती आरोप करत राहिलो तर त्यांचं काम सोपं. म्हणजे मग तो 100 राजांचा डाव होता तर. हो, तोच डाव होता. कारण आपण कसलेले असून आपल्याला चिटपट करायचंय त्यांना. कारण पुरावेच नाही, म्हणून ही फोडाफोडी चालली आहे. म्हणून हिंमत हारू नका. एकीने चाललो तर कोणाच्याही केसाला धक्का लावणार नाहीत ते. चलिये, जनार्दन पंतांना बाहेर घ्या. मला कुठं? तपकीर ओढायला येत आहे. बोलवलं युवराजांनी. चलिये. का हो कलुषा भाऊ, कुठे घेऊन निघाल? रात्री युवराजांनी सांगितलेली सजा याद आहे ना, त्याचीच अंमलबजावणी करायची. पण निवाडा कुठे संपलाय अजून? संपला नाही संपला, चालू ठेवायचा बंद करायचा हे युवराज ठरवणार, तुम्ही नाही. काय? आणि तसंही तुम्ही म्हणता ना, युवराज लहरी आहेत, तापट आहेत, कोपिष्ट आहेत. समजा ना, हा त्यांचा लहरीपणा. जनार्दन पंतजी, चलिये. नाही, मी एकटा नाही येणार. नीट नाही आले तर उचल बांगडी करा. चलिये. नाही, मी एकटा नाही येणार. मी पाया पडतो, वाचवा मला. पंत, तुम्ही चला बरोबर. पंत, सोबतीला चला सगळे. ए गलुशा, वडत न्यायला लागलाय सर. त्यांचा मान मारा तरी बघा. जो मध्ये पडेल त्याला घाई आहे असं समजून, याला धरलंय त्याला सोडून, जो मध्ये पडलाय त्याला घेऊन या, असा हुकूम आहे. हा अन्याय आहे. तुम्ही कबुली जबाब लिहून देत नाही, म्हणून हे करावं लागतं. चलिये, लेके आइये. नाही, मला वाचवा. मला पाया पडतो मी. मोरो पंत, अनाजी पंत, वाचवा मला. हिरोजी वाचवा मला. सोडा मला. ओ अनाजी पंत, तुम्ही तर म्हणला कुणाच्या बी केसाला धक्का लागणार नाही. पण इथं तर एकेकाला कोकरासारखं उचलून द्यायला लागली ती. त्यांच्या डोळ्यांमध्ये तर सळई फिरवली होती. डोळे काढायचेच होते, पण ज्या डोळ्यात तेल घालून त्यांनी स्वराज्याची जबाबदारी सांभाळली, त्या डोळ्यात आम्ही सळ्या कशा फिरवू? आणि त्यांनी लगेच कबुली जबाब दिला.
बाळाजी पंत वाचून दाखवा. मी अनाजी पंतांच्या धाक दपटशाहाला बळी पडलो, सत्याची साथ सोडली, जे करायला नको होतं ते केलं. हे तलवारीच्या धारेवर धरून लिहून घेतला ह्या कबुली जबाब. याला स्वराज्यात किंमत नाही. अरे किंमत तर तुला बी नाही. याच्यातच आहे एक खेळ मामासाहेब. सोमाजी दत्तो, आता तुम्ही तलवारीच्या धारेवर नाही ना? नाही, पण मी कुठे कबुली जबाब दिलाय? तुमच्याकडे कबुली जबाब मागितलाय कोण? आम्ही कबुली जबाब मागतोय तो आमच्या माणसांकडे, छत्रपतींच्या सहकाऱ्यांकडे. तुम्ही कोण? मी अनाजी पंतांचा भाऊ. गडावर केव्हा आला? छत्रपतींचं महानिर्वाण आणि बाळराजांचं मंचकारोहण या दरम्यान. बरोबर, पण त्यावेळी तर गडाचे दरवाजे बंद होते. होते ना राहुजी सोमनाथ? याचे दोन अर्थ निघू शकतात. एक म्हणजे किल्लेदारांनी नियम डावलून या बाहेरच्या माणसाला संवेदनशील काळात रायगडावर प्रवेश दिला. आणि दोन, कोणतंही जबाबदारीचं पद नसताना या बाहेरच्या माणसानं संवेदनशील काळात स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी केली. युवराज, हे अपराध नाही, मोठा गुन्हा आहे. हो, पण दादाने मला बोलावून घेतलं म्हणून मी आलो. म्हणजे सुरनिसांच्या संमतीमुळे हा माणूस स्वराज्याच्या राजधानीत घुसखोरी करण्यास बजावला. शिवाय अष्टप्रधान नसताना यानं पुण्यवंत सत्रेवर प्रवेश केला. प्रल्हाद पंत हा गुन्हा होऊ शकतो? जी युवराज. हिरोजी काका आम्हाला एक सांग, ज्या बैठकीत आमच्या अटकेचे आदेश निघाले त्या बैठकीला सोमाजी दत्तो हजर होते? जी युवराज, सोमाजी होत. बाळाजी पंतांनी नकार दिल्यावर खलिता त्यांच्या मुलाकडून लिहून घ्यायची शक्कल बी ह्यांचीच. सोबाळ केलं ह्यानं. याचाच अर्थ स्वराज्यात घुसखोरी करून अष्टप्रधानांवर दबाव टाकून या बाहेरच्या माणसानं स्वराज्याच्या अभिषिक्त युवराजा विरोधात कट रचला. म्हणजे हा शत्रूचा हस्तकही असू शकतो. काय प्रल्हाद पंत? जी. मग अशा शत्रूच्या हेरगिरी करणाऱ्या, स्वराज्यात अराजक माजवणाऱ्या माणसाला आपण कुठली शिक्षा देऊ शकतो? शिरच्छेद. काय? पण मी हे सगळं दादाच्या सांगण्यावरनं केलं. म्हणजे दादानी सांगितलं अष्टप्रधान मंडळाला मदत. काय केलं सोमाजी दत्तो? काय केलं? मानेवर तलवार नसताना कबुली जबाब देत आहे. दिला कबुली जबाब. चिटणीस, स्वाक्षरी घ्या. आणि स्वाक्षरी करण्यासाठी चांगला साळलेला बोरू द्या यांना. दादा, अवाक्षर नाही, हस्ताक्षर. फक्त हस्ताक्षर. स्वाक्षरी. बाळराजांचा जन्म होण्यापूर्वी असलेली ममता अचानक का आटली? का सावत्रपणाला संजीवनी मंत्र टाकून जिवंत केलं? का आमचा एवढा राग? का आमचा एवढा तिरस्कार? का आमच्यावर एवढा अविश्वास? स्वतःच्या मुलापेक्षा परके आपले वाटू लागले तुम्हाला? सांगा मातोश्री, उत्तर द्या.
हे असे सवाल आम्हाला विचारू नका. तुम्हाला सवाल करणार आणि जबाबही तुम्हालाच द्यावी लागतील. शंभूराजे, सवालही तुम्हीच करताय आणि जबाबही तुम्हीच देत आहात. काय जबाब दिले आम्ही मातोश्री? सरदार माल सावंतांचा कडेलोट केला, कारभारांना अटक केली, त्यांच्या मुसक्या बांधल्या. हे शोभलं तुम्हाला? शोभलं. मातोश्री, आम्ही जे काही केलं त्यासाठी कौतुक होतंय सगळीकडे आमचं. कौतुक. आणि ज्या माल सावंताला आम्ही कड्यावरून फेकून दिलं त्यांनी का त्याची पूजा बांधावी असं कार्य केलं होतं? शिव्यांची लाखोलीच वाहिली होती ना. आणि हे स्वराज्याचे अष्टप्रधान, उभी हयात आबासाहेबांच्या बरोबर घालवलेली मुत्सद्दी माणसं, त्यांनी आबासाहेब जाताच आमच्याशी हे असं एवढ्या निष्ठुरपणे वागावं? हा निष्ठुरपणा कुठल्या आभाळातून आणि कसा कोसळला? स्वराज्यातल्या मुत्सद्द्यांना सोडावं तुम्हाला याची कल्पना नव्हती? आमच्या आबासाहेबांनी तमाम मावळ्यांना आवेशाचा वारा प्यायला लावून मनामनात जिव्हाळा निर्माण केला. सत्वाचे सेतू बांधले, तत्वांचे ताटवे फुलवले, शौर्याची आणि धैर्याची वादळं उठवली आणि म्हणूनच गडांवर तोरणं चढली, गडांची लग्न लागली. खिंडी पावन झाल्या, हातावरच्या तुरींना पाय फुटले, मस्तक नसताना धड लढू लागले. परस्त्री मातेहून सुंदर झाली, वाघनख गनिमाचा कोथळा काढून त्याच्या रक्तात भिजली. बेभान होऊन मराठे वीर वेळात दौडले आणि 32 मण सोन्याचं सिंहासन स्वाभिमानाचं प्रतीक होऊन सह्याद्रीच्या माथ्यावर उभं राहिलं. आमच्या आबासाहेबांची ही किमया बघून देव देवताही अचंबित झाले. मावळ्यांच्या रक्ताचा मातीला होणारा अभिषेक बघून देव देवतांनाही नवल वाटलं आणि त्यांनी श्रींचं राज्य देऊन टाकलं. सगळ्या देवता रायगडाच्या पाठीशी येऊन उभ्या राहिल्या. आणि तुम्ही आम्ही काय? तुम्ही नवलाईच्या या सूर्यप्रकाशाकडे पाठ फिरवून कारस्थानांच्या काळोखात चाचपडत राहिला, मसलतीत गुंग राहिला. हा छत्रपतींच्या संस्कारांचा उपमर्थ नाही? हा आमच्या आबासाहेबांच्या विचारांचा अपमान नाही? मान्य, आम्ही मसलती केल्या, पण खिंडीची पावनता अबाधित ठेवण्यासाठी, किल्ल्यांची तोरणं, गडांची लागलेली लग्न नीट राहावीत म्हणून. म्हणून आमच्या अटकेचे आदेश? फार तर तसं समजा. कीव करावीशी वाटते मातोश्री तुमच्या या विचारांची. तुम्ही एका महान छत्रपतींची सहचारिणी आहात, एका सार्वभौम राजाची पत्नी आहात, पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही त्यांचा विचार पायतळीत तोडवलाय. माफ करा शंभूराजे, पण गोगलगाईचं दूध निघत नसतं. तुम्ही मात्र तो प्रयत्न करताय. जे शक्य नाही ते शक्य करू पाहताय. म्हणजे पुतळा राणी साहेबांनी तुम्हाला भडकवलंय. महाराजांनी शेवटी खामोश, एक शब्द उच्चारू नका. आम्हाला जे समजायचंय ते समजलंय आणि आम्हाला समजलाय तुमचा स्वार्थ, आम्हाला समजलीये तुमची महत्वाकांक्षा. स्वार्थ आमचाच, महत्वाकांक्षा आमची. होय, तुमचा स्वार्थ, तुमचीच महत्वाकांक्षा, पण स्वराज्याच्या अहिताची. मातोश्री, आमच्या आबासाहेबांनी या सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर भगवा रोवून त्या काळ्या पत्थरावर स्वराज्याची निर्मोही लेणी कोरली आणि तुम्ही मात्र त्याच भगव्याच्या छायेखाली, त्याच काळ्या पत्थरावर काळोखाची अक्षर रेखलीत. राजद्रोह, स्वराज्यद्रोह. आणि या अपराधासाठी तुम्हाला भिंती चिणून का मारलं जाऊ नये याचं एक तरी कारण द्या. तेही आजच. उद्या कदाचित उशीर झालेला असेल.
मातोश्री, शंभूराजे, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी, महत्वाचं. बोला. खूप विचारांनी एक निर्णय घेतलाय. बाळराजांना घेऊन आम्ही जिंजीला जायचं म्हणतो. कारण आमचं मन आता या रायगडावर रमणार नाही. आपण आम्हाला गड उतार होण्याची परवानगी द्यावी. गडउतार होण्याची परवानगी नाही. एवढ्यात तर नाहीच नाही. तोंड गोड होईल. काय म्हणाला? अब तोंड गोड होईल असं काहीतरी द्या. वाट बघा. राजमातोश्रींना जाऊन चिठ्ठी दे. ठरलेल्या मोहरा तुला पोहोचतील. सोन्याच्या ताटात जरी त्यांना घास दिला तरी त्यांना तो गोड लागणार नाही. बघाच तुम्ही. म्हणजे कानावर असं आलंय की त्यांना आता गडावर राहायचं नाही. आमच्या जीवाचा घोर मिटला. मातोश्री, बाईसाहेब, काय झालं? छत्रपतींच्या घराचं घरपण राहिलं. आम्ही खूप खुश आहोत. शंभूराजेंनी थोरल्या बाईसाहेबांना सजा नाही दिली. अजून तरी नाही दिली. म्हणजे देणार नाही तसं नाही. आज नाही दिली तर उद्या शिक्षा देते. देते नाही हो. आणि शंभूराजेंनी थोरल्या बाईसाहेबांना दोषी नाही ठरवलंय. पण ते निर्दोष आहेत असंही नाही म्हणाले. यातच सगळं आलं. आणि कारभाऱ्यांनी सुद्धा सरळ सरळ त्यांच्याकडेच बोट दाखवलंय. खरं खोटं आई भवानीलाच ठाऊक. मातोश्री, अहो गडावर जे काही शिजलंय त्याचा वास आई भवानीलाच नाही तर 33 कोट देवांना सुद्धा गेलाय. सगळ्यांना सगळं ठाऊक झालंय. गोष्टी आता घरात राहिल्या नाहीत. आणि एवढं होऊन सुद्धा जर का त्यांना निर्दोष सोडलं तर मात्र चुकीचा संदेश जाईल रयतेत.